ठाणे रेल्वे स्थानकातनं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळतोय, कारण फलाट क्रमांक 4 वरती बंद केलेली लोकलची वाहतूक आता हळूहळू सुरू होतेय। कल्याणवरनं मुंबईच्या दिशेने जात असलेल्या धीम्या रेल्वे मार्गावरती ही वाहतूक सुरू होतेय। हा रेल्वे मार्ग आता खुला करण्यात आलाय। रात्रीपासून फलाट क्रमांक 4 ची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आलेली होती आणि या मार्गिकेवरती 12 तासांचा मेगा ब्लॉक घेतला गेला। तर फलाट क्रमांक 4 वरनं धीम्या गतीच्या लोकल आता हळूहळू सुरू होतात, त्यामुळे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। तर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती काल मध्यरात्रीपासूनच ब्लॉक घ्यायला सुरुवात झाली। प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला गेला, कारण या अनेक प्लॅटफॉर्मची रुंदी सध्या खूप कमी आहे आणि जेव्हा गर्दीची वेळ असते, 2-2 प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळेला लोकल येतात, तेव्हा प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरती उभं राहणं सुद्धा मुश्किल होतं। कोणती दुर्घटना घडू नये याचाच विचार करून भविष्याच्या दृष्टिकोनातनं ही तरतूद केली जाते आणि त्यासाठी अर्थातच रूळ सुद्धा सरकवण्याची गरज होती, म्हणून 12 तासांचा ब्लॉक घेतला गेला। अक्षय भाटकर आपल्याला माहिती देतील। अक्षय, अगदी थोडक्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरनं वाहतूक सुरू झाल्याचं कळतंय। हा एक खूप मोठा दिलासा आहे, कारण की 6 नंबरच केवळ सुरू होता फास्ट ट्रॅक, आता स्लो ट्रॅक देखील सुरू झाला मुंबईकडे जाणारा। त्यामुळे ज्या लोकल कल्याण, कर्जत, कसारा इथून येत आहेत त्या कळव्याच्या इथे थांबत होत्या, आता मात्र त्या न थांबता प्लॅटफॉर्मवरून म्हणजे ठाण्यावरून सरळ निघून जाणार आहेत पुढे। त्यामुळे प्रवाशांना 2 पर्याय आहेत, जलद लोकलचा आणि स्लो लोकलचा। अशा प्रकारे आता 2 पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मोठा दिलासा हा प्रवाशांना मिळेल आणि मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे लोकलची ती आणखी जलद गतीने आता सुरू होईल। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।